पुढची महत्त्वाची बातमी आहे। अजित पवार यांचा मुलगा आता तपास यंत्रणांवर चिडलेला आहे। ब्लॅक बॉक्स नष्ट होऊ शकत नाही असं जय पवार यांनी म्हटलेलं आहे। अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी अजित पवारांच्या या अपघाती निधनासंदर्भात आणि विमानातला जो ब्लॅक बॉक्स असतो त्या संदर्भात आता वक्तव्य केलेलं आहे। ब्लॅक बॉक्स नष्ट होऊ शकत नाही असं जय पवार यांनी म्हटलेलं आहे। अजित पवार यांचा धाकटा मुलगा जय पवार यांनी या सगळ्या संदर्भात तपास यंत्रणांवर संताप व्यक्त केलेला आहे। ब्लॅक बॉक्स नष्ट होऊ शकत नाही असं जय पवार यांनी म्हटलेलं आहे। ब्लॅक बॉक्स नष्ट होऊ शकत नाही असं म्हणत तपास यंत्रणांवर अजित पवार यांच्या धाकट्या मुलाने म्हणजे जय पवार यांनी संताप व्यक्त केलेला आहे। अजित पवार यांचं अकाली आणि अपघाती निधन झालं, विमान अपघातामध्ये त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर आता त्या विमानातला जो ब्लॅक बॉक्स होता ज्यामधून काही पुरावे हाती लागणार होते, अपघात नेमका कशामुळे झाला हे कळू शकणार होतं, मात्र तो नष्ट झाला असल्यासंदर्भातलं वक्तव्य तपास यंत्रणांनी केलं आणि त्याच्यानंतर आता संताप व्यक्त होतोय। अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांच्याकडून हा संताप व्यक्त करण्यात आलेला आहे तपास यंत्रणांवर। याबरोबरच ब्लॅक बॉक्स नष्ट होऊ शकत नाही असं म्हटलं गेलेलं आहे। विमान अपघातामध्ये ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही। महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेची संपूर्ण पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे। VSRला तात्काळ उड्डाणं चालवण्यासाठी बंदी घालून त्यांच्या विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गंभीर गैरव्यवहाराबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली पाहिजे असं जय पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय।